मित्रांनो, वेलकम टू द न्यू व्लॉग. जे आता तुम्ही बघितलं ते काय होतं, कोकण सगळ्यांना माहिती आहे. सो आपण आलेलो आहोत कोकणात, म्हणजेच माझ्या गावी, म्हणजेच खेड रत्नागिरीमध्ये. हा शिमग्याचा व्लॉग आहे. ऑफकोर्स तुम्हाला माहिती आहे, कारण की तुम्ही खाली बघितलं पण आहे व टायटल पण बघून आलात, मला माहिती आहे. सो हे शहाणपणा करायचं सोडून दिलं आहे मी. आणि जे माझे जुन्या व्लॉग्सपासून मला फॉलो करतात किंवा मला सबस्क्राईब करून ज्यांनी ठेवलेलं आहे, जर तुम्ही नसेल लगेच करा यार. त्यांना माहिती आहे की मी शिमग्याचे व्लॉग्स बनवतोच जेव्हा जेव्हा मी गावी येतो. मध्ये पण मी येऊन गेलो, पण मी तेव्हा बनवलं नाही, कारण की लग्न बिग्न आणि ते त्याच्या अराउंड खूप काही गोष्टी शिमग्यात होत असतात, त्यामुळे मला काय करता आलं नाही. पण हा बहुतेक माझा तिसरा किंवा चौथा, माहिती नाही, मला आता आठवत नाही, शिमग्याचा व्लॉग आहे. आणि शिमग्याचा व्लॉग करणं इज लाईक अ रिच्युअल, आणि मला खूप आवडतं. सो आज म्हणजे ह्या वेळेला मला जास्त काय फार काम नाही आहे. माझ्या भावाचं लग्न झालं, सो त्याचे सगळे तो जास्त बिझी असणार शिमग्यात. मी आपला नॉर्मल शिमगा अटेंड करायला आलो आहे. ऑल्सो एक अजून एक काय बोलतात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर्षी आमचा मान आहे, म्हणजे दरवर्षी 3 लोकांचा असतो, त्यापैकी एक आमचा आहे. सो आज आमच्या घरी देव येणार आहे. घरी देव थांबतील. रात्री वेगवेगळे कार्यक्रम असतात, तमाशा असतो. तमाशामध्ये मस्त एक ॲक्ट असतात, फनी ॲक्ट असतात, एक एंटरटेनमेंट असते. सगळ्या गावातल्या लोकांना जेवण असतं. आमच्याकडनं आज जेवण असणार सगळ्या गावाला. ही सगळी मजा असते. तर ते सगळं आपण कॅप्चर करणार आहोत. आणि शिमगा ओव्हरऑल कसा होतो ते तुम्ही बघाल. ज्यांनी नाही बघितलं आहे, जे नवीन असतील किंवा जे पहिल्यांदा बघत असतील शिमगा किंवा माझे व्लॉग्स, त्यांच्यासाठी ही इन्फॉर्मेशन आहे. मम्मी आय बोल. हाय. माझी मम्मी सासू तर झालेली आहेच माझ्या लग्नामुळे, आणि त्याच्यानंतर त्या दुसऱ्या मुलाचंही लग्न झालेलं आहे. सो तिच्या 2 सुना घेऊन ती आलेली आहे गावी पहिल्यांदा. आणि तिचं आता असं आहे आज, म्हणजे यावर्षी असं की हो 2 जुना घेऊन आणि माझ्या आत्या बित्या सगळे आलेले आहेत गावी. सो ओव्हरऑल मान असल्यामुळे सगळेच येतात. घरी सगळी फॅमिली आलेली आहे. खालीच असतील ते लोक, त्यांना पण आपण भेटूया. आता मी जस्ट उठलो आहे, काल रात्री आलो. आता आंघोळ करून मग आपण भेटूया. चला, लाईक करा आत्ताच. आपल्याबरोबर गावी अजून कोणतरी आलेला आहे. लोकू हाय बोल, ब्लॉगला हाय बोल. लाजतोस तू लोकू? हाय बोल. त्याला बांधून ठेवलं आहे, कारण की हा सारखा खाली जाऊन इथे लोकांच्या अंगावर मुतत होता मगाशी, त्याच्यामुळे त्याला जरा बांधून ठेवलं आहे. गावी होतो, एक्साईट झाला आहे जरा थोडा वेळ बांधून राहा, म्हणजे जरा शांत होशील. चला, मी पटकन आंघोळ करून घेतो, मग आपण भेटूया. मंडप लागला आहे आणि आता मंडपात 4:30-5ला अराऊंड येईल. मी जरा खेळात गेलेलो, म्हणजे इथून जे आमचं मेन खेळ तिथे, आणि जरा आम्ही सामान घेऊन आलो. अबा आला बघ, बरोबर तरी संधी साधली आणि खाली आलेला आहे. खायला मस्त करते का कॉन्ट्रॅक्ट गेला चालू करूया. करंगळी रांगोळी. दोन्ही सुना रेडी झालेल्या आहेत अशा प्रकारे. आवाज चेंज झाला. आवाज चेंज झाला. लिपस्टिकला आज नको लावू तिकडेच, कारण बाकी कुठे मेकअप नाही. लास्ट होते काय बोलताना. इथे HD 4K मध्ये शूट होत आहे, सगळं कळतंय कुठे मेकअप लावला. सांगा सगळ्यांनी. वोट्स घेऊया आपण. वोट्स नाही, कमेंट्स मध्ये सांगा. हां, कमेंट्स पण वोट्स पण बघू. सो आता मी चाललो आहे सगळे देव आणायला म्हणजे जी पालखी असते, ज्यांचा मान असतो त्यांच्या घरून. मग आज जर आमचा मान आहे तर आम्ही सगळे आमच्या घरचे जाणार, ती पालखी आमच्या घरी घेऊन येणार, आणि मग तिथे आमच्या घरी ती आज रात्री थांबणार. आणि मग आज सगळे कार्यक्रम आमच्याकडे होणार, जेवण आमच्याकडे होणार, अशी ती पद्धत आहे. सो आता सगळे निघालेत पालखी घ्यायला.
सो मित्रांनो आता आम्ही आलो आहोत आमच्या गावच्या नदीवर, जिचं नाव आहे जगबुडी नदी. आणि श्रिया आणि प्राजक्ता आणि मिश पण आलेले आहेत. श्रिया इथे मस्त कॉफी बनवते आणि मग छान कॉफी आणि हा व्ह्यू आम्ही एन्जॉय करत करत कॉफी पिणारे. लोकी पण पहिल्यांदा आला का नदीवर? नाही आले. ते असे 5 केळी 4 गावकरी अर्ज करतो. तळकरी मारक्या महाराजा निमित्त लग्न पूर्ण होते. असं नवस बोलणं होतं. त्याचं लग्न व्यवस्थित पार पडलेलं आहे आणि तो नवस जिंकलेला आहे. असे त्याच्या वाढी 7 रुपयाचे 5 केळी 4 गावकरी अर्ज करतो. हे देवा केदार गावका बेरी माने जोगेश्वरी तळकरी मारक्या महाराजा, तेव्हा तुला नितीन असे नवस बोलतात की त्यांच्या मनातली काही इच्छा असेल ते पूर्ण कर आणि त्यांच्या पाठी 7 रुपये असे 5 केळी 4 गावकरी अर्ज करतो. आणि डोकं कोण टेकवणार? त्याच्या पालखीतल्या पेड्यावर लक्ष आहे. अशा पद्धतीने घरी ते येऊन गेलेले आहेत आणि शिमगा यावर्षीचा कंप्लीट झालेला आहे. दरवेळेला आम्ही दरवर्षी येतो शिमग्याला यावेळी आणि ही गोष्ट खूप भारी वाटते की दरवेळी येऊन ते परंपरा जास्त आपली जपायला आणि ते फॉलो करायला, नवीन नवीन गोष्टी शिकायला. आणि जसं आता मी वयाने मोठा होत चाललं आहे, काही गोष्टी मलाही करायचं पुढे जाऊन, हे सगळं मला करायला लागणार, तर ते थोडं शिकणं चालू आहे. सो नवीन नवीन रिअलायझेशन होत राहतात आयुष्यात आणि त्याच्यापैकीच ही एक गोष्ट आहे. आणि मला खूप आवडतं की गावी येऊन, म्हणजे आपले गाव आहे आणि आपल्या गावी दरवर्षी आपण काहीतरी असं परंपरागत जे चालत आलेलं आहे ते आपण पूर्ण करतो. ही खूप भारी गोष्ट वाटते. चला. सो मित्रांनो, आम्ही आता चाललेलो आहोत दापोलीला. दापोलीच्या कर्दे बीचवर आज जरा फिरायचा प्लॅन आहे, फॅमिली फिरायचा प्लॅन. निमिष आहे, हाय बोल. हाय. मागे सगळे ऑलरेडी झोपलेले आहेत. रस्ता अजून एक 45 मिनिट्सचा आहे. तोपर्यंत पब्लिकनी झोपायचा विचार केला आहे. आपल्यासोबत लोकीला पण आपण घेऊन चाललो. हॅलो लोकी, हाय बोल. आणि मागे ज्या दोन्ही सुना आहेत त्या सुन्न पडलेल्या आहेत, मागे सुनसुनीत झोपलेल्या आहेत. आपण पुढे मारत नाही चाललंय. मला खेचू नको. लवकर सोडा, तुम्ही सोडा त्याला. कितना भागेगा रे कालिया. बीचला पहिल्यांदाच आलो ना आपण.
अरे झोप झाली नाही का तुझी अजून? चालता चालता झोपते का? तुझ्या बाजूला जाऊ. असं आहे ना बीच एकदम शांत आणि जरा क्लीन. जाऊया का तिकडे, जरा काहीतरी खायला असेल तर खाऊया. खादाड तोंड मानत नाही ना.